राजकीय बातमी अजित पवार यांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा ही मागणी भाजप आणि शिवसेनेमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नाही असा आरोप होत असल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत। आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणली आहे अशी माहिती मिळते आहे। तर दादांच्या आमदारांचा मतदारसंघ सोलापूर माढा आहे। तर त्या ठिकाणी उमेदवार भाजपाचे होते। सोलापूरमध्ये राम सातपुते आणि त्यांचा 74,000 मतांनी पराभव झालाय। तर माढ्यात रणजितसिंह निंबाळकर जे की भाजपचे उमेदवार राहिले त्यांचा पराभव झाला। दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपच्या उमेदवार होत्या आणि 1,13,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक जे की शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा 1,54,000 मतांनी पराभव झालेला आहे। आणि हे मतदारसंघ जे आहेत ते दादांचे मतदारसंघ आहेत।